साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे। काही कारणामुळे एखाद्याला दिव्यांगत्व, अंधत्व आले असेल आणि त्यातून ती व्यक्ती प्रशिक्षित झाली असेल तर त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले। नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या सुशीलकुमार शिंदे दिव्यांग निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। माजी महापौर, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। याप्रसंगी सोलापुरातील होम मिनिस्टर कलाकार प्राध्यापक अजय बनसोडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सर्व मुलामुलींना खाऊ वाटप करण्यात आला। दिव्यांग व अंध व्यक्तींना देवाने काही कमी दिले असले तरी ते डोळस आणि धडधाकट व्यक्तींपेक्षा कितीतरी पटीने सुदृढ आणि डोळस असतात, हे पत्रकारांनी आपल्या भाषणातून निदर्शनास आणून दिले। प्रारंभी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिवकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले। प्रकाश काळे यांनी आभार मानले। विशेष म्हणजे ते दोघे अंध असूनही न अडखळता बोलत होते। केंद्राचे वसतिगृह अधीक्षक रियाज मुल्ला यांनी सर्वांचे स्वागत केले। याप्रसंगी आप्पाशा म्हेत्रे व बनसोडे यांची समायोजित भाषणे झाली। या कार्यक्रमात सर्वश्री संजय चाबुकस्वार, शुभम बंगाळे, डी.के. महिंद्रकर आदी उपस्थित होते। सर्वात शेवटी पत्रकार दशरथ वडतिले यांनी अंध शिवकुमार पाटील यांची घेतलेली मुलाखत खूप गाजली, तर अंध गुणानंद बिहाडे याने म्हटलेले गीत सर्वांच्या लक्षात राहिले।